हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये मिनिंग आणि जे पण सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. कारण की जर तुम्ही सेंटेन्सेस तयार नाही करणार तर तुम्हाला कळणार नाही की त्या सेंटेन्समध्ये वर्ड कशा प्रकारे यूज करण्यात आलेला आहे. ओके, सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. आपला फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे प्रायर. PRIOR, प्रायर. प्रायर म्हणजे काय होतं तर कमिंग बिफोर ऑल अदर्स इन इम्पॉर्टन्स. म्हणजेच काय तर सर्वांच्या आधी येणे. म्हणजे ते काय असतंय तर क्रमांकानुसार सगळ्यात पहिला येणे किंवा आधी येणे, कोणत्या पण दृष्टीने सगळ्यात पहिला येणे. ओके, वेळेनुसार क्रमानुसार पहिलं जे येते त्याला म्हटलं जातं प्रायर. ओके, सो मराठीमध्ये काय मिनिंग होतं याचं, हिंदीमध्ये काय मिनिंग होतं प्रायरचं, पूर्व, आणि मराठीमध्ये काय होतं आधी येणारा किंवा पूर्वी येणारा, वेळ क्रम यांच्या दृष्टीने, वेळ क्रम इत्यादीच्या दृष्टीने पहिला किंवा अगोदरचा. ओके, सो प्रायर म्हणजे काय होतं तर मिनिंग आहे त्याचं इंग्लिशमध्ये कमिंग बिफोर ऑल अदर्स इन इम्पॉर्टन्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रायरचा पूर्वी, मराठीमध्ये काय म्हणू आपण आधी येणारा, पूर्वी येणारा, वेळ क्रम इत्यादी दृष्टींनी, काय तर पहिला आणि अगोदरचा. ओके, सिनोनिम्स आहेत प्रायरचे प्रायमरी, फर्स्ट आणि अर्लिएस्ट, आणि अँटोनिम्स आहेत लास्ट, लिस्ट आणि मायनर. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे हक्स्टर. HUCKSTER, हक्स्टर. हक्स्टरचं मिनिंग होतं वन हू सेल्स थिंग्स आउटडोर. म्हणजेच काय तर जो फेरीवाला असतो, लहान लहान वस्तू अशा छोट्या गाडीवर घेऊन जो विकत असतो त्याला काय म्हटलं जातं हक्स्टर असं म्हटलं जातं. ओके, लहान लहान वस्तू आहे, फळं आहे, भाज्या आहे, जो दारोदारी विकतो, जो फेरीवाला असतो त्या फेरीवाल्यालाच काय म्हटलं जातं हक्स्टर असं म्हटलं जातं. सो हक्स्टर म्हणजे काय होतं तर वन हू सेल्स थिंग आउटडोर. हिंदीमध्ये मिनिंग होतं फेरीवाला, मराठीमध्ये काय म्हणू आपण लहान लहान वस्तू जसं की फळे इत्यादी रस्त्यावर विकणारा फेरीवाला. ओके, सो हक्स्टर म्हणजे काय होतं वन हू सेल्स थिंग्स आउटडोर. हिंदीमध्ये मिनिंग होतं हक्स्टरचं फेरीवाला, मराठीमध्ये होतं लहान लहान वस्तू फळे इत्यादी रस्त्यावर विकणारा जो फेरीवाला असतो त्याला म्हटलं जातं हक्स्टर. सिनोनिम्स काय आहेत वेंडर, पेडलर आणि सेलर, आणि अँटोनिम्स आहेत परचेजर, बायर आणि कन्झ्युमर. काय आहेत सिनोनिम्स हक्स्टरचे वेंडर, पेडलर आणि सेलर, आणि अँटोनिम्स आहेत परचेजर, बायर आणि कन्झ्युमर. नेक्स्ट वर्ड आहे एक्झिजंट. EXIGENT, एक्झिजंट. एक्झिजंटचं मिनिंग होतं नीडिंग इमिजिएट अटेन्शन. म्हणजे जे काय आहे खूप एखादी काही गोष्ट आहे, एखादी काही वस्तू आहे ज्याच्यासाठी आपल्याला एकदम अत्यावश्यक वस्तू आहे, ती अत्यावश्यक गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपल्याला ते सगळ्यात आधी करावंच लागेल. ओके, ज्याला इमिजिएट अटेन्शन पाहिजे आहे तेव्हाच्या तेव्हा त्वरित त्याला जे करायचं आहे त्याला काय म्हटलं जातं एक्झिजंट असं म्हटलं जातं. सो एक्झिजंटचं मिनिंग काय आहे नीडिंग इमिजिएट अटेन्शन. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये काय म्हटलं जातं अत्यावश्यक असं म्हटलं जातं, आणि मराठीमध्ये आणखी काय म्हटलं जातं जरुरीचा. ओके, सो एक्झिजंट म्हणजे काय आहे अत्यावश्यक आणि जरुरीचा. सिनोनिम्स आहेत अर्जंट, एक्स्ट्रीम आणि इमिडिएट, आणि अँटोनिम्स आहेत मायनर, इन्सिडेन्शियल आणि ट्रायव्हल. ओके, सिनोनिम्स काय आहेत एक्झिजंटचे अर्जंट, एक्स्ट्रीम आणि इमिडिएट, आणि अँटोनिम्स आहेत मायनर, इन्सिडेंटल आणि ट्रायव्हल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मीन. MIEN. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे मीन. मीन म्हणजे काय होतं द आउटडोर फॉर्म ऑफ समवन ऑर समथिंग स्पेशली ॲज अ इंडिकेटिव्ह ऑफ अ क्वालिटी. म्हणजेच कशाचा पण काय आहे बाहेरचा जो स्वभाव असतो, ओके भाव असतो, त्याला काय म्हटलं जातं
मीन असं म्हटलं जातं. द आउटडोर फॉर्म ऑफ समवन. कशाचा आपण आउटडोर फॉर्म, समवन और कशा एखाद्या थिंगचा सुद्धा जो आउटडोर भाव असतो त्याला काय म्हटलं जातं, ज्याने इंडिकेट होतं की ते वस्तू कशी आहे, त्या माणसाचा स्वभाव कसा आहे, किंवा आता तो काय विचार करत असेल. असा कोणी कोणी भाव आणत असते ना चेहऱ्यांवर. जर त्याला खराब वाटत आहे वेगळे भाव येते, जर जो दुःखी आहे त्याच्या चेहऱ्यावर वेगळे भाव येते. सो त्याला काय म्हटलं जातं, मीन असं म्हटलं जातं. सो मीन म्हणजे काय होतं, द आउटडोर फॉर्म ऑफ सम वन ऑर समथिंग स्पेशली ॲज इंडिकेटिव्ह ऑफ अ क्वालिटी. सो हिंदीमध्ये म्हटलं जातं स्वभाव, मराठीमध्ये काय होतं, वर्तणूक, मुद्रा, देखावा आणि पद्धत. ओके, मीन म्हणजे काय होतं, तर हिंदीमध्ये मीनिंग होतं स्वभाव, मराठीमध्ये पण स्वभाव असं म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं, वर्तणूक, मुद्रा, देखावा आणि पद्धत. सिनोनिम्स आहेत लुक, कम्प्लेक्शन आणि प्रिसेन्स. काय आहे सिनोनिम्स म्हणजे लुक, कम्प्लेक्शन आणि प्रिसेन्स. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मिनियल. मिनियल म्हणजे काय होतं, तर अ पर्सन हायर्ड टू परफॉर्म हाऊसहोल्ड ऑर पर्सनल सर्व्हिसेस. म्हणजेच एखाद्याला आपल्या घरचे कामं करण्याकरता हायर करणे. म्हणजेच काय, तर जो नोकर असतो आपल्या घरचा त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं मिनियल. ओके, सेवक, सेवक सुद्धा म्हटलं जातं. सेवक हे हिंदीमध्ये म्हटलं जातं. आणखी काय आहे, पर्सन हायर्ड टू परफॉर्म हाऊसहोल्ड ऑर पर्सनल सर्व्हिसेस. आपले पर्सनल सर्व्हिसेस किंवा घरामधले जे काही कामं आहे ते करण्यासाठी ज्याला आपण हायर करतो त्याला म्हटलं जातं मिनियल. सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, घरगडी. घरगडी किंवा आपण काय म्हणू, अगदी हलके काम करणारा नोकर. ओके, सो मिनियल म्हणजे काय होतं, तर हलके काम करणारा नोकर किंवा घरगडी. सिनोनिम्स आहेत सर्वंट, हाऊसकीपर आणि मेड. आणि अँटोनिम्स आहेत मास्टर, मिस्ट्रेस आणि फॉरमॅन. ओके, मिनियलचे सिनोनिम्स काय आहेत, सर्वंट, हाऊसकीपर आणि मेड. आणि अँटोनिम्स आहेत मास्टर, मिस्ट्रेस आणि फॉरमॅन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे, ओके, नेक्स्ट वर्ड आहे इंट्युएशन. इंट्युएशन म्हणजे काय होतं, अँड इनेट सेन्स ऑफ व्हॉट इज ट्रू ऑर व्हॉट विल हॅपन. म्हणजेच आपल्याला कधी कधी इंट्युएशन येत असते की असं होईल, किंवा ते काही केल्यानंतर असं होणार आहे, असं हॅपन होणार आहे, किंवा ते खरं आहे. कोणी आपल्याला खोटं जरी सांगत असलं तरी आपल्याला असं वाटतं की नाही, हा तो खोटं सांगत आहे, खरी गोष्ट ती आहे. म्हणजे आपल्याला इंट्युएशन येत असतं. ओके, त्याला काय म्हटलं जातं, इंट्युएशन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर अंतर्ज्ञान. ओके, काय होतं, अंतर्ज्ञान असं हे मिनिंग होतं इंट्युएशनचं. आणखी मराठीमध्ये काय म्हणू आपण, सहज ज्ञान, प्रेरणा किंवा तात्कालिक ज्ञान. काय होतं इंट्युएशन म्हणजे अन इनेट सेन्स ऑफ व्हॉट इज ट्रू और व्हॉट विल हॅपन. काय खरं आहे, काय खोटं आहे, किंवा काय होणार आहे याचं जे आपल्याला इंट्युएशन येत असते त्याला म्हटलं जातं इंट्युएशन. म्हणजे अंतर्ज्ञान, सहज ज्ञान, प्रेरणा आणि तात्कालीन ज्ञान. सिनोनिम्स आहेत इन्स्टिंक्ट, इन्साइट आणि फील. सिनोनिम्स काय आहेत इंट्युएशनचे, इन्स्टिंक्ट, इन्साइट आणि फील. नेक्स्ट वर्ड आहे सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे काय होतं, द स्टेट ऑफ बिंग ओल्ड ऑर द प्रोसेस ऑफ बिकमिंग ओल्ड. तर द स्टेट ऑफ बिंग ओल्ड म्हणजे काय, तर वृद्धत्व. ओके, किंवा द प्रोसेस ऑफ बिकमिंग ओल्ड, आपण काय होत आहे, वृद्धाच्या याच्याकडे जात आहे, म्हणजे वृद्ध होत आहे आपण, त्याला काय म्हटलं जातं, सेनेसन्स असं म्हटलं जातं. सो सेनेसन्स म्हणजे हिंदीमध्ये काय होतं, बुढापा. मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला, वृद्धत्व किंवा म्हातारपणा. काय होतं सेनेसन्स म्हणजे द स्टेट ऑफ बिंग ओल्ड ऑर द प्रोसेस ऑफ बिकमिंग ओल्ड. म्हणजे स्वतः बुढापा हिंदीमध्ये, मराठीमध्ये होतं वृद्धत्व आणि म्हातारपणा. सिनोनिम्स आहेत त्याचे सेनिलिटी, एज आणि डॉटेज. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेशनेस, युथफुलनेस आणि ॲडॉल्सन्स. काय आहेत सिनोनिम्स सेनेसन्सचे, सेनिलिटी, एज आणि डॉटेज. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेशनेस, युथफुलनेस आणि ॲडॉल्सन्स. नेक्स्ट वर्ड आहे डॉफ. डॉफ म्हणजे होता टू रीड वन सेल्फ ऑफ अ गारमेंट. म्हणजेच काय, तर हिंदीमध्ये होतं डॉफ म्हणजे उतारणा. आणि काय उतारणा,
तर काढून टाकणे, मराठीमध्ये आपण म्हणू त्याला काढून टाकणे. आणि स्पेशली विशेषतः काय काढून टाकणे, कपडे आहे, टोपी आहे, हे काढून टाकणे, त्याला काय म्हटलं जातं, उतरवणे. विशेषतः कपडे किंवा टोपी. ओके, सो डॉफ म्हणजे काय होतं, टू रीड वन सेल्फ ऑफ अ गारमेंट. म्हणजेच काय तर मराठीमध्ये हिंदीमध्ये मिनिंग होतं उतारणं, मराठीमध्ये होतं काढून टाकणे किंवा उतरवणे. मग काय, विशेषतः कपडे किंवा टोपी. सिनोनिम्स आहेत रिमूव्ह, पील ऑफ आणि पुट ऑफ. आणि अँटोनिम्स आहेत डॉन, थ्रो ऑन आणि विअर. ओके, काय आहेत सिनोनिम्स डॉफचे, रिमूव्ह, पील ऑफ आणि पुट ऑफ. आणि अँटोनिम्स आहेत डॉन, थ्रो ऑन आणि विअर. नेक्स्ट वर्ड आहे रिलिंक्विशमेंट. रिलिंक्विशमेंट म्हणजे काय होतं तर द युजली फोर्स यील्डिंग ऑफ वन्स पर्सन ऑर पोझिशन्स टू द कंट्रोल ऑफ अनादर. म्हणजेच काय करणे तर रिलिंक्विशमेंट म्हणजे होते त्यागणे. ओके, त्याग करणे किंवा कशावर पण आपला जे हक्क आहे तो हक्क सोडून देणे, त्याला म्हटलं जातं रिलिंक्विशमेंट. सो रिलिंक्विशमेंट म्हणजे काय होतं हिंदीमध्ये तर त्याग, आणि मराठीमध्ये काय होतं सोडून देणे किंवा हक्क सोडणे किंवा पदत्याग करणे. ओके, रिलिंक्विशमेंट म्हणजे काय होतं मग द युजली फोर्स्ड यील्डिंग ऑफ वन्स पर्सन ऑर पोझिशन्स टू द कंट्रोल ऑफ अनादर. म्हणजेच काय करणे तर हिंदीमध्ये मिनिंग होतं रिलिंक्विशमेंटचं त्याग, मराठीमध्ये आपण म्हणू सोडून देणे, पदत्याग करणे किंवा हक्क सोडणे. सिनोनिम्स आहेत सरेंडर, सबमिशन आणि सेशन. आणि ओके, सिनोनिम्स दिली आहे रिलिंक्विशमेंटचे. सिनोनिम्स काय आहेत सरेंडर, सबमिशन आणि सेशन. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे पॅसिफाय. पॅसिफाय म्हणजे काय होतं टू लेसन द अँगर ऑर ॲजिटेशन ऑफ. म्हणजेच काय तर जे पण अँगर आहे आपल्यामध्ये, जे पण ॲजिटेशन आहे त्याला कमी करणे, म्हणजेच काय करणे तर शांत करणे. ओके, सो पॅसिफाय म्हणजे काय होते हिंदीमध्ये शांत करणं, मराठीमध्ये काय म्हणू आपण शांत करणे. जो पण राग वगैरे आहे त्याला शांत करणे, त्याला म्हटलं जातं पॅसिफाय. सिनोनिम्स आहेत काम, कम्फ्रंट आणि कन्सोल. आणि अँटोनिम्स आहेत अँगर, इनफ्लेम आणि इन्फ्युरिएट. ओके, पॅसिफाय म्हणजे होतं टू लेसन द अँगर ऑर ॲजिटेशन ऑफ. हिंदीमध्ये मिनिंग होतं शांत करणं, मराठीमध्ये होतं शांत करणे. सिनोनिम्स आहेत पॅसिफायचे काम, कम्फ्रंट आणि कन्सोल. आणि अँटोनिम्स आहेत अँगर, इनफ्लेम आणि इन्फ्युरिएट. ओके, परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. जे पण काही आज ज्याचे प्रोनाउन्सिएशन थोडे हार्ड होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहे, ते नोट डाऊन करून घ्या. याची जी PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तुम्हाला जर सेशन आवडले असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल द फ्रेंड. थँक्यू.